महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। या घटनांमध्ये राज्य सरकार लक्ष देत नाही। त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने अभिनव चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी महापौर प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पुणे शहरच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेतली। दिवसांमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत, तर त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर काय भावना आहे, तर या ठिकाणी महापौर देखील उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आता आपण माहिती जाणून घेऊयात। सर, ज्या प्रकारे आज आपण आंदोलन केलेलं आहे, तर काय भावना आहेत, काय सांगतात? या ठिकाणी आमच्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीच्या वतीने महिला विंगच्या वतीने आज हे आंदोलन आयोजित केलेलं आहे। हे आंदोलन करत असताना मी आमच्या भगिनी रुपाली चाकणकर असतील, त्यांच्या सर्व सहकारी असेल यांना मनापासून त्यांचा पाठराखण करतो। मागच्या काही दिवसांमध्ये पुणे शहरासारख्या संवेदनशील शहरामध्ये, ज्या शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, अत्यंत चांगलं सुरक्षित शहर म्हणून जे ओळखलं जातं, त्याच्यामध्ये काही चुकीच्या घटना घडतायत, लहान मुली असतील, महिला असतील, या अत्याचाराला बळी पडतायत। ह्या अत्याचाराला बळी पडत असताना या शहरामधून जे निवडून गेलेले आमदार आहेत, खासदार आहेत, या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, हे आमदार आणि खासदार आज या शहराकडे, एका चांगल्या संवेदनशील शहराकडे जर दुर्लक्ष करत असतील आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये जर हे अशा प्रकारचे अत्याचार होत असतील, तर या शहराला सुरक्षित करण्याचं, या शहराला संरक्षण देण्याचं काम सुद्धा त्यांनी तेवढ्या तत्परतेने करावं। मी या घटनेचा निषेध करतो, सरकारचा सुद्धा निषेध करतो कारण की सरकार या ठिकाणी कुठलाही पावलं ही जोमाने उचलत नाही, त्या ठिकाणी काटेकोरपणे पाहत नाही। पुढच्या काळामध्ये त्यांनी ते काटेकोरपणे पाहावं। आमच्या शहरातल्या लहान मुली असतील, महिला असतील, सर्वच महिला वर्ग असेल, यांना सुरक्षित देण्याचा प्रयत्न करावा। सर, ज्या प्रकारे एक मिनिट अजून फक्त, ज्या प्रकारे आज आंदोलन केलं, तर यापुढे जाऊन तुम्ही पोलीस आयुक्तांशी काय चर्चा करणार आहात, त्याविषयी काय सांगतात? निश्चित या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, पुढच्या काही दिवसांनी माननीय पोलीस आयुक्तांशी आम्ही या ठिकाणी भेट घेणार आहोत। मागच्या काळात सुद्धा आमच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मान्य आयुक्तांची भेट घेऊन जे काय पोलीस संख्या वाढवायची असेल किंवा राऊंडला पोलीस वाढवायचे असेल, बीट मार्शल वाढवायचे असेल, त्याची मागणी केली होती। त्यांच्या मागणीला दाद देत पोलीस आयुक्तांनी 40 बीट मार्शल वाढवले होते। त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांची भेट घेऊन जास्तीत जास्त महिलांना पोलीस संरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद महापौर साहेब। ज्या प्रकारे महापौरांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, आता त्यानंतर आपण रुपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। रुपालीताई, ज्या प्रकारे आज तुम्ही आंदोलन केलं, काय भावना आहेत, काय सांगा? आज पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे आणि पुण्याबरोबरच बाहेरच्या राज्याच्या विद्यार्थिनी पुण्यात शिकण्यासाठी येतात। खरं तर पुणे हे विद्येच्या माहेरघराबरोबर कला, साहित्य, सांस्कृतिक याचंही माहेरघर आहे आणि पुण्याने एक पुणेरी परंपरा जपलेली आहे। या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असतील, विद्यार्थिनी असतील, युवती असतील, ह्या खूप सुरक्षित आहे, असं पूर्ण महाराष्ट्रभर एक पुण्याचं लौकिक आहे। पण आत्ताच्या या सरकारचा खरंच मी जाहीरपणे धिक्कार करते, निषेध करते की जेव्हापासून हे सरकार सत्तेवर आले त्या पद्धतीने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्याच पद्धतीच्या उपाययोजना त्यांनी अवलंबलेल्या नाहीत। कालच्या अर्थसंकल्पाचा सुद्धा मी जाहीर निषेध करते, कारण की अर्थसंकल्पामध्ये देखील या राज्य शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतेही उपाय अवलंबित किंवा ठामपणे कोणती भूमिका घेतलेली नाहीये। हे सगळं होत असताना शनिवारी घडलेली धानोरीमधली घटना असेल, रविवारी केशवनगरमध्ये घडलेली बलात्काराची घटना असेल, कॅन्टोन्मेंट चतुर्शृंगी पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये हनुमान टेकडीवर घडलेली विद्यार्थ्यांच्या संदर्भातली घटना असेल, इतक्या किळसवाणी आणि अतिशय लाजिरवाण्या घटना ह्या पुणे शहरात घडत आहेत। आणि मला आश्चर्य वाटते, या पुण्याचे पालकमंत्री, 8ही आमदार आणि खासदार यांनी या 4 दिवसात एकही शब्द या घटनेबद्दल उच्चारला नाही, कोणत्याही पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली नाही। या अशा असताना खरंच पालकाची भूमिका बजावत असताना पालकमंत्री म्हणून यांनी जे महिलांच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे होतं किंवा पुणे हे सुरक्षित शहर आहे अशा नुसता घोषणाबाजी करणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पालकमंत्र्यांना आम्ही जाहीरपणे आवाहन करतो आणि विचारतो की खरंच पुण्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही पुण्याची जबाबदारी स्वीकारत असताना आम्हा महिलांना सुरक्षितता देण्यास असमर्थ ठरलेला आहात, तर याचं सुद्धा तुम्ही स्पष्ट करत रस्त्यावर उतरून आमच्या महिलांसमोर द्या। जर या पद्धतीने महापौरांनी आत्ताच सांगितलं, पण तरी सुद्धा आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पुण्याचे पोलीस आयुक्त के पाठक साहेब यांच्याकडे सातत्याने निवेदन दिलं, मागणी केली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत पुण्यात बीट मार्शल हे याचा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला। पण ही यंत्रणा देखील कुठेतरी कमी पडत आहे, त्याच्यामुळे साहजिकच यापुढे देखील येत्या 2 ते 3 दिवसात आयुक्तांची भेट घेऊन अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपाययोजना होईल, जेणेकरून आरोप करताना आरोपींनी 10 वेळा विचार करावा, कारण की महिला ही सुद्धा एक माणूसच आहे, तिच्यावरती होणारे अन्याय आणि अत्याचार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी कधी सहन करणार नाही। अशा प्रकारचे आंदोलन प्रत्येक चौकात जर घेता आले तरी आम्ही घेऊ आणि त्याच्यासाठी नेहमी सातत्याने रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करू। आणि या सरकारचा पुन्हा एकदा मी अतिशय म्हणजे आम्हा महिलांना स्वतःची सुरक्षितेची मागणी करण्यासाठी रस्त्यावर। आता तुमची या नंतर जर राज्य सरकारने असेल किंवा कोणी असेल, जर त्यांनी जर दखल घेतली तर पुढचा भूमिका काय असणार? आमचे आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपात होतील।
धन्यवाद आहे. ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्या प्रकारे आंदोलन करण्यात आलं की महिलांना सुरक्षा देण्याचं काम या राज्य सरकारने करावं. जर महिलांना यापुढील काळात जर सुरक्षा व्यवस्था जर व्यवस्थित प्रकारे जर देण्यात आली नाही तर यापुढील काळात देखील तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. आणि पुणे शहरातील जे काही 8 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांनी या महिला सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष घालण्याची मागणी देखील यांनी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात देखील पोलीस आयुक्तांची मीटिंग घेऊन त्यामध्ये देखील ते चर्चा करणार आहेत, अशा प्रकारे त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन दीपक पाठकसह सागर कासार, नगेंद्र न्यूज, पुणे.